स्वयंपाकघर कसं असावं, सर्व अन्न तयार करण्यात येणाऱ्या ज्या आहेत त्या जागेच्या भिंती व फरशा ह्या टाईल्सच्या पाहिजेत. भिंत आणि फरशी म्हणजे खालची हे दोन्ही लागणार आहेत. फक्त तुम्हाला खाली टाईल्स असून चालणार नाही, भिंतीला पण टाईल्स लागतात. त्या वॉशेबल असाव्या लागतात, कारण ते वॉश करता आलं पाहिजे. त्याच्यातून कोणत्याही प्रकारचं मिक्सचर होणार नाही, अडल्चरेशन होणार नाही किंवा पॉयझनस सबस्टन्सेस जाणार नाही हे अपेक्षित आहे. ते अशोषक म्हणजे नॉन परमिएबल असावं, त्याच्यातून पाणी काही जाताना नाही हे बघावं लागणार आहे. त्याचबरोबर त्या धुण्यायोग्य असाव्यात हे असणं आहे. हे करताना पुरेशी हवा खेळती पाहिजे. तिथं यांत्रिक वायू विजन व निर्वातन प्रणाली बसवली पाहिजे, ज्याला एक्झॉस्ट आपण असं म्हणूया. त्याचबरोबर एक्झॉस्ट चिमणी असणं अपेक्षित आहे किंवा हुड खाली करावीत असे अपेक्षित आहे. त्याचबरोबर कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल जे आहे ते त्यांनी स्वीकारण्यासाठी वेगळा सेक्शन, त्याचं प्रोसेसिंग किंवा तयारी करण्यासाठी वेगळा सेक्शन, स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन आणि वाढण्यासाठी किंवा सर्व करण्यासाठी वेगळा सेक्शन असं त्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मांडणी असणं अपेक्षित आहेत. कच्चे व शिजवलेले अन्न क्षेत्र हे भौतिकदृष्ट्या वेगळे ठेवावे लागणार आहेत. शाकाहारी व मांसाहारी हे वेगळे ठेवावे लागणार आहेत. आणि त्याचबरोबर त्याला अनुक्रमे शाकाहारी असेल तर हिरवा रंग, मांसाहारी असेल तर लाल रंग असे तुम्हाला फलक तिथे ठेवावे लागणार आहेत. तर ह्या गोष्टी ह्या मॅन्डेटरी आहेत, वेळोवेळी निर्देश दिले त्या दृष्टीनं आहेत. आणि हे काम करत असताना स्वयंपाकगृहात प्रवेशद्वारी पाणी, द्रव साबण, टॉवेल, ड्रायर अशी व्यवस्था पूर्णपणे असणं अपेक्षित आहे. सो दॅट तिथं ज्यावेळेस कोणता ग्राहक जाईल तर त्याला ह्या गोष्टी अवेलेबल पाहिजेत, जेणेकरून जेवताना किंवा तिथलं फूड कन्झ्युम करताना त्याला ती फॅसिलिटी असणं अपेक्षित आहे.